शेतकऱ्यांसाठी आज खूप मोठा दिलासा देणारा अपडेट आला आहे. उद्यापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसानचा हप्ता आधीच बहुतेकांच्या खात्यात पोहोचलेला आहे आणि त्यानंतर आता नमो शेतकरीचा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हा फायदा कोणाला मिळणार आहे आणि कोणाच्या खात्यात अडचण येऊ शकते हे जाणून घेण्यासाठी माहिती शेवटपर्यंत ऐका. सरकारकडून नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात उद्यापासून 2,000 रुपये जमा केले जाणार आहेत. ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे त्यांना सर्वात आधी रक्कम मिळणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर वाटपाची प्रक्रिया सुरू देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात उद्या 3.5 लाखहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. नाशिकमध्येही 4 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे. अहमदनगरमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहेत. सांगलीमध्ये उद्या 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील. सातारा जिल्ह्यात जवळपास 3 लाख शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे. सोलापूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा होणार आहे. कोल्हापूरमध्येही लाखो शेतकऱ्यांना उद्यापासून हप्ता मिळणार आहे. धुळे जिल्ह्यात उद्या जवळपास 2 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. जळगावमध्येही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे. ज्यांच्या खात्यात अजूनही पैसे आले नसतील त्यांनी सर्वप्रथम आपली ई-केवायसी पूर्ण आहे का हे तपासणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. 7/12 नोंद अपडेट असणे देखील आवश्यक आहे. या सर्व माहितीमध्ये काही मिसमॅच असेल तर हप्ता थांबू शकतो. जर पैसे मिळाले नाहीत तर काय करायचे हेही जाणून घ्या. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जा. ई-केवायसी विभागावर क्लिक करा आणि तुमचा आधार क्रमांक टाकून OTPद्वारे केवायसी पूर्ण करा. जर OTP प्रक्रिया शक्य नसेल तर ग्रामसेवक किंवा तलाठीमार्फत केवायसीची दुरुस्ती करून घेऊ शकता. बँक खाते इनॅक्टिव्ह असेल तर बँकेत जाऊन खाते ॲक्टिव्ह करून घ्या. आधार आणि खात्याची लिंक तपासून घ्या. 7/12 आणि नोंदणीवरील नाव जुळत नसेल तर नाव दुरुस्ती करावी लागेल. जर तुमचे खाते कमी ट्रान्झॅक्शनमुळे बंद झाले असेल तर ते तात्काळ सुरू करून घ्या. FTO जनरेटेड दिसत असेल तर पैसे येणारच आहेत. RFT म्हणजे रक्कम प्रक्रिया सुरू आहे. होल्ड, स्टॉप किंवा रिजेक्टेड असेल तर माहिती दुरुस्त करणे आवश्यक आहे. पीएम किसानमध्ये ज्यांचे सर्व काही व्यवस्थित आहे आणि ते पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच नमो शेतकरीचा हप्ता मिळतो. दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर 7 ते 15 दिवसात रक्कम जमा होते. काही वेळा 24 ते 72 तासातही पैसे मिळू शकतात. उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता मोठ्या प्रमाणात जमा होणार आहे. पीएम किसानचा हप्ता आधीच बहुतेकांना मिळालेला आहे आणि आता नमोचा हप्ता देखील तुमच्या खात्यात पोहोचणार आहे. दराच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि जाता जाता चॅनल सबस्क्राईब करून जा जेणेकरून अशाच अपडेट तुम्हाला रोज भेटत राहतील.